तर एका बाउलमध्ये 2 अंडी आपल्याला फोडून घ्यायचे। आता त्याच्यामध्ये 1 कप आपल्याला दूध घालायचे। दालचिनीची पावडर थोडीशी, अगदी थोडंसं काळं मिरं त्याच्यामध्ये घालून घ्यायचे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि त्याला एकदम छान रीतीने मिक्स करायचे। ते संपूर्ण बॅटर एकदम व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आता एक पॅन छान रीतीने गरम करून घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडासा बटर टाकायचे, त्याला मेल्ट करून घ्यायचे आणि एक ब्रेडचा स्लाइस घ्यायचा आहे, त्या बॅटरमध्ये आपल्याला डिप करायचं एकदम व्यवस्थितरित्या। दोन्ही बाजूने डिप करायचं आहे आणि लगेचच त्या पॅनमध्ये टाकायचं, नाही तर खूप नरम होईल आणि ब्रेड तुटण्याचे खूप चान्सेस राहतात। तर लगेचच त्या पॅनमध्ये टाकायचं आणि दोन्ही बाजूने आपल्याला त्याला 1-2 मिनिटं आपल्याला मीडियम टेम्परेचरवर फ्राय करून घ्यायचं आहे छान रीतीने। थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे आजूबाजूला, कारण फ्रेंच टोस्ट म्हणतात त्याला, फ्रेंच रेसिपी आहे त्याच्यामुळे बटर इज मस्ट। बटर तर वापरतातच ते लोक खूप। तर दोन्ही बाजूने त्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। एक छान असा खरपूस रंग त्याला आला पाहिजे दोन्ही बाजूला। हे बघा किती सुंदर दिसते। फ्रेंच टोस्ट खूप सुंदर लागतात मित्रांनो खायला, तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि जेवढे फ्रेंच टोस्ट तुम्हाला करायचे तेवढे करून घ्यायचे। आता एका प्लेटमध्ये एक फ्रेंच टोस्ट घ्यायचा आहे आणि इथे मध आहे माझ्याकडे, ते मध त्या ब्रेडवर, त्या फ्रेंच टोस्टवर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे सगळ्या। ओरिजिनल रेसिपीमध्ये मेपल सिरप वापरतात। मेपल सिरप जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही वापरा, नाही तर मध हे खूप छान ऑप्शन आहे त्याला। तर मस्तपैकी एका माणसाला 3 फ्रेंच टोस्ट हे सफिशियंट आहेत। तर एकावर एक रचून मस्तपैकी त्याला मधाने असं एकदम फ्लेवर द्यायचा आहे। खूप सुंदर रेसिपी लागते खायला, तुम्ही नक्की ट्राय करा। एकदम युनिक रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यावर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।